पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय, कारण राखी जाधव या थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांचा भाजप प्रवेश ठरलेला आहे। तर मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण राखी जाधव थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करतायत। आता काही दिवसांपूर्वी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये राखी जाधव खरं तर सहभागी होत होत्या किंवा झालेल्या होत्या, मात्र आता थोड्याच वेळात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, कोण कुठे कधी कुठला पक्ष प्रवेश होईल काही सांगता येत नाही, तेच हे उदाहरण असं राखी जाधव यांचं देखील, काय त्याबद्दल माहिती? तेच आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरता अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आज आणि उद्या उमेदवार जे आहेत ते अर्ज भरणार आणि त्यातच या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या जाणाऱ्यांची संख्या जी आहे उमेदवारांची ती मोठ्या प्रमाणात वाढलेली त्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका आणि गटनेते असलेल्या राखी जाधव यांचा देखील थोड्याच वेळात भाजप पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। राखी जाधव गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बिलकुल अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर राखी जाधव या भाजपमध्ये थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत।